नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये। बाहेरचा पारा वाढला आहे की आपण फक्त ताण आणि घामाचा विचार करतो, पण आज तुमच्या शरीराच्या आत तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक सायलेंट बदल घडत आहे। तो अत्यंत धोकादायक ठरू शकतो। उन्हाळ्यात रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे इच्छेमिक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो। आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उन्हाळ्यात रक्त जाड का होतं आणि ते नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्याचे उपाय कोणते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर उन्हाळ्यात रक्त जाड का होतं? मित्रांनो, आपल्या रक्तातील प्लाझ्मा हा भाग सुमारे 92% पाण्याने भरलेला असतो आणि एकूण रक्तापैकी सुमारे 55% भाग प्लाझ्मा असतो। आपण जेव्हा उन्हात असतो तेव्हा शरीर घामावाटे पाणी बाहेर टाकतं। जर पुरेसं पाणी न पिल्यास डिहायड्रेशन होतं, त्यामुळे रक्तातील प्लाझ्मा हा कमी होतो आणि रक्ताची जी घनता असते ती वाढते। एखाद्या पातळ सरबताऐवजी जाड पाकासारखं हे जाड झालेलं रक्त नसांमधून वाहताना आपल्या ते अडथळे निर्माण करतं आणि तिथेच रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला सुरुवात होते। ब्लड क्लॉट आणि स्ट्रोक, हार्ट अटॅकचा संबंध काय? तेव्हा तुम्ही रक्तात गुठळी तयार होते तेव्हा ती रक्त विसरण करण्यासाठी अडथळा निर्माण करते। जर ही गुठळी मेंदूकडे जाणाऱ्या नसेत जर अडकली तर त्या इच्छेमिक स्ट्रोक म्हणतात। त्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन पाहिजे तसं भेटत नाही आणि काही मिनिटात गंभीर नुकसान होऊ शकते। जर ही गुठळी हृदयाच्या नसेत अडकली तर हार्ट अटॅकचा पण धोका आपल्याला निर्माण होतो। डिहायड्रेशन इंड्यूस हा धोका वाढतो। म्हणूनच रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवणे ही काळाची गरज आहे। आता आपण पाहूया की नैसर्गिकरित्या रक्तभिसरण कसे सुधारता येतील, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला काय बदल करता येईल। लक्षात ठेवा, जे रुग्ण आधीपासून ब्लड थिनर औषध घेत आहे त्यांनी हे उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे। एक पहिली गोष्ट म्हणजे लसूण, म्हणजे आपण त्याला गार्लिक म्हणतो। लसणामध्ये ॲलिसिन नावाचा घटक असतो, त्यात अँटीप्लेटलेट प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे रक्ताच्या ज्या पेशी एकमेकांना चिटकण्यापासून रोखतो आणि सकाळी रिकामे पोटी एक पाकळी खाणे खूप फायदेशीर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आलं। आपल्या आल्यामध्ये सॅलिसायलेट असतं, ते जे सौम्य अँटीप्लेटलेट इफेक्ट देतं। आल्याचा चहा रक्तभिसरण सुधारतो, मात्र हे ॲस्प्रिनची जागा घेऊ शकत नाही। ॲस्प्रिनमध्ये सायक्लोसायलिक ॲसिड खूप जास्त प्रभावशाली असते। तिसरी गोष्ट म्हणजे हळद। हळदीमधील कर्कुमिन अँटीप्लेटलेट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी आहे। रात्री हळदीचे दूध पिणं हे खूप फायदेशीर आहे। चौथी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी। पाणी डिहायड्रेशन टाळते, रक्ताची घनता नियंत्रित ठेवते। उन्हाळ्यात दर तासाला पाणी पिण्याची सवय लावा। लिंबाचे पाणी, दुसरी गोष्ट नारळाचं पाणी, ORS हे आपल्यासाठी खूप चांगले पर्याय आहे। त्याच्यानंतर फक्त खाण्यापिण्याने होणार नाही तर काही सवय पण आपल्याला बदलायला लागतील। एक पहिली गोष्ट बैठी जीवनशैली, म्हणजे एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्याने पायांमध्ये DVT म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस होऊ शकते। दर 45 ते 60 मिनिटांनी थोडे चाला। अति मीठ टाळा, जास्त मिठाचे सेवन करू नका, त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर वाढतं, हृदय व रक्तवाहिनीवर ताण येतो। तिसरी गोष्ट म्हणजे ओमेगा 3 युक्त आहार, म्हणजे अक्रोड, आळशी, माशांचे तेल यांचा नियमित वापर करा। हे वापर केल्याने रक्तभिसरण सुधारते। चौथी गोष्ट म्हणजे नियमित चालणे किंवा व्यायाम। हलकासा व्यायाम रक्तभिसरण आपलं सुरळीत करतो आणि जो ब्लड क्लॉटचा धोका आहे तो कमी करतो। मित्रांनो, तुमचं शरीर हे एक अप्रतिम यंत्र आहे आणि रक्त हे त्याचं एक इंधन आहे। या उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या, नैसर्गिक आहार घ्या आणि बैठी जीवनशैली टाळा। महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला छातीत दुखणे, पायात सूज, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, अचानक डोकेदुखी होणे हे ब्लड क्लॉटचे संकेत असू शकतात, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। घरगुती उपाय करू नका। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच विश्वासार्ह आणि वैदिकदृष्ट्या अचूक माहितीसाठी हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओला सबस्क्राईब करा। सावध राहा, निरोगी राहा। धन्यवाद।